चैनल को शेयर कीजिए, सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन दबाना ना भूलें और देखिए खबर हर मिनट की। लोक जनजागृति फाउंडेशन के अध्यक्ष सचिन साठे, इनके साथ शिव शंभू सेवा प्रतिष्ठान के अध्यक्ष किरण पवार, इन दोनों की ओर से आज श्रीराम नगर, साहित्य रत्न डॉक्टर अन्नाभाऊ साठे नगर, नेताजी हाई स्कूल के पीछे क्रांतिवीर लहुजी वस्ताद समाज मंदिर में एक बैठक का आयोजन किया गया था, जिसमें विभिन्न फाउंडेशन और समितियों के पदाधिकारी शामिल हुए थे। बैठक का विषय था कि छोटे बच्चों पर होने वाले अत्याचार, स्कूली बच्चों और कॉलेज के बच्चों को नाटक के माध्यम से कैसे जनजागृति किया जाए। साथ ही लड़कियों को मार्शल आर्ट, लाठी स्टिक ऐसी गतिविधियों को स्कूल में सिखाने के लिए इस कार्यक्रम का आयोजन किया गया था। कार्यक्रम में प्रमुख उपस्थित रहे एडवोकेट डॉक्टर राजा राम, बेटी बचाओ बेटी पढ़ाओ समिति के अध्यक्ष आशा शांताराम शेलके, अध्यक्षा प्रगति महिला प्रतिष्ठान एडवोकेट अली मोहम्मद पारवे, जनशक्ति ग्राहक संगठन उपाध्यक्ष गिरजाकांत उपाध्याय, वैभव मोरे, दिलीप रघुनाथ अंभोरे, प्रमोद नाथा जोशी, महेश राजेश गुप्ता, प्रतीक अंबेडकर, साथ ही लोक जनजागृति फाउंडेशन के सदस्य एवं पदाधिकारी, उपाध्यक्ष शांताराम शेलके, संयुक्त सचिव गजानन कांबले, सचिव मनोज जायसवाल, कार्यकारी अध्यक्ष गणेश सालवे, सलाहकार एडवोकेट गणेश सोनवने और सदस्य नीतू बोरकर, प्रमिला खाबायतकर, मणिमाला पिल्ले और सभी कार्यकर्ता शामिल हुए थे। सिद्धार्थ मोकले, G20 न्यूज, उल्लासनगर। आज लोक जनजागृती फाउंडेशनच्या माध्यमातून तसंच शिव शंभू प्रतिष्ठान, प्रगती महिला प्रतिष्ठान या सर्व संघटने मिळून एक येणाऱ्या काळामध्ये विविध शाळांवर जाऊन मुली कशा सुरक्षित राहिल्या पाहिजे, कशा नाही राहिल्या पाहिजे या संदर्भात आम्ही एक लोकनाट्य सादर करणार आहे। त्या संदर्भातच हा विषय होता। एवढा मोठा मीटिंग झाली। मीटिंगमध्ये सर्व पदाधिकारी वेगवेगळ्या फाउंडेशनचे यांनी सर्वांनी आम्ही एक निश्चय केला की बाबा सदरचा जो कार्यक्रम आहे ते कुठल्या पद्धतीने घ्यायचा, कसा घ्यायचा, कुठल्या शाळेवर घ्यायचा, ती रूपरेषा करण्यासाठी आजची छोटी मीटिंग आयोजित केली होती। नमस्कार, मी किरण पवार, शिव शंभू सेवा प्रतिष्ठानचा अध्यक्ष। आज 24 आज मी या ठिकाणी लोक जनजागृती फाउंडेशन आणि बाकी इतर संस्था मिळून एक छोटासा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला। त्याच्यामध्ये आपण समाजामध्ये होणाऱ्या महिलांवरती, मुलींवरती जे अत्याचार होत आहेत ते रोखण्यासाठी काय करता येईल किंवा त्याच्या संदर्भामध्ये महिलांना कशा पद्धतीने त्यांच्यामध्ये जागृती करता येईल किंवा त्यांना संरक्षण कशा पद्धतीने भेटेल याच्यावरती आम्ही सगळ्या संस्था मिळून या ठिकाणी एक छोटासा कार्यक्रम राबवला होता। त्याच्यामध्ये कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, ठाणे या वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगवेगळ्या संस्थांनी सहभाग घेतला होता आणि आम्ही या ठिकाणी त्यांना काय करता येईल, त्यांच्या सुरक्षेसाठी काय करता येईल किंवा त्यांना कुठले नंबर्स प्रोव्हाइड करता येईल हे अशा वेगवेगळ्या पद्धतीचे आम्ही या ठिकाणी एक मीटिंगमध्ये डिसिजन घेतलं की त्यांना आपण कशा पद्धतीने सुरक्षा प्रोव्हाइड करू। प्रशासन तर सुरक्षा देतच आहे, पण त्याच्यानंतर आपल्याकडून काय करता येईल त्याकरता आपण एक छोटासा उपक्रम राबवला या ठिकाणी। आणि या ठिकाणी लोक जनजागृती फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन साठे साहेब हे यांचा सहभाग आणि सचिन शेळके साहेब आहेत किंवा महिला आहेत, या सगळ्यांचा सहभाग खूप चांगल्या पद्धतीने यांनी प्रतिसाद दिला। नमस्कार, माझं नाव आशा शेळके, प्रगती महिला प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहे मी। आज आम्ही ते कार्यक्रम एक राबवला होता सचिन साहेबांनी। महिलांसोबत आणि मुलींसोबत जे अत्याचार होत आहेत त्यासाठी हा कार्यक्रम छोटासा साहेबांनी राबवला होता। तर गुड टच आणि बॅड टच मुलींना असं शिकवायला हवं, त्यामुळे आम्ही हा कार्यक्रमाला इथे उपस्थित राहिलो की शिकवायला आम्ही त्यांना प्रशिक्षण देऊ, त्यासाठी ही मीटिंग होती। तर लाठीकाठी असा कार्यक्रम आम्ही शाळेत जाऊन मुलींना शिकवणार आहे, असा आमचा उद्देश आहे। स्वतःची आत्मसुरक्षा स्वतः केली पाहिजे मुलींनी सुद्धा, असं आम्ही त्यांना प्रशिक्षण देऊ। धन्यवाद सचिन साहेबांचं की त्यांनी आम्हाला इथे आमंत्रण केलं आणि सर्व संस्था आम्ही मिळून मुलींना असे प्रशिक्षण देऊ। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्ते, मेरा नाम मणिमाला पिल्ले। आज हम लोग ने साठे का लोक जनजागृति फाउंडेशन में मैं मेंबर है। आज कार्यक्रम ऐसा होते गुड टच बैड टच, अपना लड़की लोगों को कैसा अपना खुद सेफ्टी रखने का,
उसके बारे में हम लोग आज कार्यक्रम किया। हम लोग को स्कूल जाके खुद का सेफ्टी कैसा करने का, अपना खुद को खुद कैसा बचाने का, इसके बारे में हम लोग को सबको बताने के लिए आज छोटे से कार्यक्रम रखा है। ये बहुत हमको अच्छा लगा। हम लेडीज है, हम कैसा पहला सीखेगा तभी हम खुद लेडीज लोग को, दूसरा लेडीज लोग को कैसा सिखाने का, ये आज हमको बताया। बहुत धन्यवाद सचिन जाटे दादा को। हम आज स्कूल जाके, कॉलेज स्कूल सब जाके बताने वाला ये बारे पे।